पुढची बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या टोळीची दहशत कायम आहे। संग्राम साठे नावाच्या तरुणाला जीवघेणी मारहाण झालेली आहे। मारहाण करणारे आरोपी जयराम साठेचे समर्थक आहेत। केज पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरामध्ये काल 5 जणांनी संग्राम साठे नावाच्या तरुणाला अडवून टोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी रॉडनं हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। संग्राम साठे नावाच्या तरुणाला जीवघेणी मारहाण झालेली आहे। मारहाण करणारे आरोपी जयराम साठेचे समर्थक आहेत। केज पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या टोळीची दहशत कायम आहे। पुन्हा एकदा एका मारहाणीमुळे ही टोळी चर्चेत आलेली आहे। संग्राम साठे नावाच्या तरुणाला जीवघेणी मारहाण झाली आहे। मारहाण करणारे आरोपी जयराम साठेचे समर्थक आहेत। आकाश सावंत या मारहाणी संदर्भातली माहिती देतात। आकाश, पुन्हा एकदा बीड आणि वाल्मिक कराडची टोळी चर्चेत आली आहे। ते एका मारहाणीमुळे नेमकं प्रकरण काय आहे? नक्कीच तृप्ती, आज जे आहे ते बीड जिल्हा कारागृहातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठे हा तुरुंगाबाहेर आपल्या भावाच्या धार्मिक विधीसाठी गेलेला होता। याच दरम्यान जे आहे एक बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात काल दुपारी 5 जणांनी संग्राम साठे नामक तरुणाला रस्त्यात अडवून मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने जे आहे त्याला मारहाण केली व हत्येचा प्रयत्न केला। तर या मारहाण करताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठे आणि कृष्णा आंधळे यांचे नाव घेत धमकावले व जयराम साठे व कृष्णा आंधळे या दोन्ही आरोपींचे नाव घेऊन या तरुणाला धमकावण्यात आलं व बेदमरित्या मारहाण करण्यात आली। या तरुणावर सध्या केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत। निश्चित आकाश, या तरुणावरती सध्या उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली गेली आहे? निश्चितच या तरुणावरती जे हल्ला करण्यात आला होता, एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे। त्याचा शोध जो आहे पोलीस घेत आहेत। मात्र त्याचं नाव घेऊन आमचा किंग जो आहे तो कृष्णा आंधळे आहे आणि जयराम साठे जो आहे तो परत येतोय असं सांगून जे आहे उद्या जयराम साठे परत येतोय असं सांगत त्या तरुणाला मारहाण करण्यात आली होती। या हल्ल्यामध्ये जो तरुण जो आहे तो गंभीररित्या जखमी झाला असून केजच्या रुग्णालयातील त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि पोलिसांकडून या हल्लेखोरांचा ज्यांनी त्याच्यावरती हल्ला केला त्याचा तपास पोलीस आता घेत आहेत। निश्चित आकाश, धन्यवाद सविस्तर माहिती करता।